शिवतीर्थावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बंद खोलीमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली। भविष्यातील संभाव्य युती, जागा वाटपासारख्या मुद्द्यांवरती ही चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय। एबीपी माझाला या विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। शिवतीर्थावरील स्नेहभोजनानंतर शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा झाली। भविष्यामध्ये मनसे महायुतीसोबत येण्याच्या चर्चांना सुद्धा बळ मिळालं असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। महापालिका निवडणुकांआधी मोठ्या राजकीय घडामोडींची देखील शक्यता असल्याचं आता बोललं जात आहे। दरम्यान एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे। पाहूया। जवळजवळ 1 ते 1.5 तास शिवसेनेच्या प्रवासावर आणि वंदनीय बाळासाहेबांच्या पूर्वीच्या सगळ्या कार्यप्रणालीवर त्या दोघांनी मिळून चर्चा केली। त्याच्यामध्ये कुठेही राजकीय चर्चा मी तिथं असताना तरी झाली नाही आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी त्या ठिकाणी होतो आणि म्हणून बंद खोलीत चर्चा झाली, 4 भिंतीच्या आत चर्चा झाली असं कुठेही झालं नाही। काल जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये मनसेचे 3 नेते होते, त्याच्यामध्ये अमेय खोपकर होते, संदीप देशपांडे होते आणि अभिजित पानसे होते आणि मी देखील तिथे एका कार्यक्रमाला मुंबईत असल्यामुळं मला साहेबांच्या आदेशाने तिथं जावं लागलं, पण कुठेही अशी गोपनीय आणि काही चर्चा झाली नाही, राजकीय कुठलीच चर्चा झाली नाही। महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडेही लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात संबंध जपलेले आहे। आज सन्माननीय राजसाहेबांनी श्री एकनाथजी शिंदे साहेबांना स्नेहभोजनासाठी आमंत्रण दिलं होतं। त्या स्नेहभोजनासाठी ते होते। काही जुन्या गोष्टींच्या आठवणीसुद्धा उजाळा निघाला, बाळासाहेबांच्या आठवणींचा उजाळा निघाला, याच्या व्यतिरिक्त काही नाही। दरम्यान सत्तेच्या ऑक्सिजनाशिवाय जे जगू शकत नाही ते दुसरीकडे गेले अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलेली आहे आणि नेमकं आता त्यांनी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर काय भाष्य केलंय हे देखील आपण पाहणार आहोत। बघा, अमित शहा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत। अमित शहा हे एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख आहेत, त्याच्यामुळे त्यांची भेट झाली आहे की आता आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना भेटतो, उद्धव साहेबांना आज येणार आमचे पक्षप्रमुख। तसं अमित शहा हे महाराष्ट्रात एकूण 3 पक्ष चालवतात आणि अधूनमधून तर रामदास आठवलेंचा पक्षही चालवतात। हां, त्याच्यामुळे ते त्यांना रिपोर्टिंग करावंच लागतं। आता राज ठाकरे यांच्या पक्षाविषयी मी काय फार सांगू शकत नाही, पण त्यांचा पक्षसुद्धा त्यांचा मित्र पक्षच आहे आणि त्यांची ध्येय धोरणं काय असावी ते सुद्धा दिल्लीतूनच ठरतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।